अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे जनरल कासिम सुलेमानी ठार झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्ष सध्या शिगेला पोहोचलाय। पण तिकडे आखातात युद्धाचे ढग जमू लागताच त्याचा भडका इकडे आपल्या भारतात उडू लागलाय। कारण मंदीच्या झळा सोसणाऱ्या भारताला युद्धाच्या धग बसली तर गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात। आखातात ठिणगी, भारतात भडका, युद्धाच्या ढगांनी व्यापाऱ्यांना चिंता, मंदीत भारताला नव्या संकटाची भीती। अमेरिका आणि इराणमध्ये वाढलेल्या तणावाचा भारताला मोठा परिणाम भोगावा लागू शकतो। अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात इराणचा अल कुद्स दलाचा कमांडर जनरल कासिम सुलेमानीची हत्या केल्यानंतर युद्धाचे ढग दाटू लागलेत। तिकडे आखातात इराण अमेरिकेत युद्धाची ठिणगी पडली तर इकडे भारतात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे। पहिला परिणाम थेट पेट्रोल डिझेलच्या दरांवर दिसू लागलाय। आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालीये। याचा परिणाम इतर देशांसह भारतावरही होण्याची शक्यता आहे। भारत अरब देशांसह इराणमधूनही क्रूड ऑइलची मोठ्या प्रमाणात आयात करतो। पेट्रोल डिझेल महाग झाल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते। भाज्या, फळं, दूध अशा वस्तूंच्या किमतीही वाढू शकतात। सोन्यामध्ये तेजीचं प्रमाण आजही कायम आहे। सोनं 40,000 प्रति तोळा झालंय। सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढलाय, त्यामुळे सोनं महाग झालंय। संभाव्य युद्धाच्या भीतीनं धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी शेअरची विक्री करत पैसे काढून घेणं पसंत केलंय। त्यामुळे आशियातल्या प्रमुख शेअर बाजारांमध्ये घसरण झाली होती। भारतातून बासमती तांदळाची निर्यात थांबवली आहे। इराणला दिल्या जाणाऱ्या चहाची निर्यातही थांबणार आहे। युद्ध हे सर्वसामान्य माणसांना होरपळून काढणारं असतं। सध्या भारत आर्थिक मंदीच्या झळा सोसतोय। अशा वेळी युद्ध भडकलं तर त्याच्या झळा भारतालाही सहन कराव्या लागू शकतात। त्यामुळे आखातातली ठिणगी इकडे तुमच्या आमच्या खिशाला भडका लावू शकते। त्यामुळे सगळ्यांची चिंता वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।